हाय नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहे दोन विषयांवरती ॲक्च्युली बोलणार आहे. एक विषय, दोन्ही विषय तेवढेच महत्त्वाचे असतात ॲक्च्युली. दोन्ही विषयांवरती इंडिव्हिज्युअल बोललं तरी पण ते दोन्ही विषय खूप मोठे आहेत. पहिला आहे टीमवर्क आणि दुसरा जो विषय आहे तो आहे ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक. ही दोन्ही गोष्टी एकमेकांबरोबर कशा अलाइन आहेत, कशा एकमेकांना पूरक आहेत याच्याबद्दल माझे विचार थोडेसे मी आज मांडणार आहे. त्याच्यात सर्वात पहिल्यांदा आम्हाला सांगावंसं वाटतं की मायकल जॉर्डन जो उत्कृष्ट असा बास्केटबॉलपटू होता अमेरिकेचा, त्याने एकदा त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की द टॅलेंट कॅन विन्स द मॅच बट द टीमवर्क ओनली विन्स द चॅम्पियनशिप. तुम्हाला एखादा डाव जिंकायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या टॅलेंटवरती जिंकू शकता, पण जर तुम्हाला पूर्ण खेळ जिंकायचा असेल, पूर्ण सिरीज जिंकायची असेल तर तुम्हाला तिथे तुमच्यातलं टीमवर्क असतं ते दाखवावं लागतं. आणि टीमवर्क वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर टीमवर्क वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या टीममध्ये एक बॉन्डिंग क्रिएट करावं लागतं. बॉन्डिंग कशी येते, जर आपण टीमला नुसतंच काम देत राहिलो, काम करा करा करा, रिझल्ट द्या याच्यासाठी प्रेशराईज करत राहिलो तर त्याच्यातून बॉन्डिंग वाढत नाही. टीम बॉन्डिंग वाढतं, टीमचं मॉरल याच्यातून वाढतं की तुम्ही टीमनं जे छोटे छोटे माइलस्टोन अचीव केलेले असतात त्या माइलस्टोनसाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मोटिवेट करता किंवा त्यांचं कौतुक कसं करता, त्यांना ॲप्रिशिएट कसं करता. किंवा कधी कधी ते चुकतात, काही प्रोजेक्ट्समध्ये यश मिळत नाही, मग त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहता याच्यातून तुमचं टीमवर्क तयार होतं. आणि याच्यातून तुम्ही त्यांना तयार करता टीमवर्कसाठी आणि याच्यातून त्याच्यात कौतुक वगैरे करून किंवा त्यांना बॅकिंग करून तुम्ही तुमच्या टीमला खंबीर करू शकता. इथे ॲप्रिसिएशनचं किंवा कौतुकाचं किंवा बॅकिंगचं याच्यासाठी माझ्याकडे एक उदाहरण आहे, ते म्हणजे APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये, जे अग्निपंख पुस्तक आहे ते मी वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे हा प्रसंग आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा ते सांगतात. ते जेव्हा, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे APJ अब्दुल कलाम ज्यांना आपण रॉकेट मॅन म्हणून ओळखतो, त्यांनी भारताच्या अणु कार्यक्रमामध्ये खूप मोलाची अशी भूमिका बजावलेली आहे. क्रायोजिक इंजिन जे असतं, जे लागतं उपग्रहवर सोडण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे. ते इंजिन डेव्हलप करण्यासाठी भरपूर अशी मेहनत केलेली आहे. तर त्यांचं एकदा एक प्रोजेक्ट असा फेल झाला आणि तो फेल झालेला प्रोजेक्ट जो होता तेव्हा त्याची असं परिषदा घ्यावं लागतं, पत्रकार परिषदा घ्यावं लागतं, प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जावं लागतं. तर तेव्हा ज्या प्रेस कॉन्फरन्सला गेले तेव्हा जेव्हा अब्दुल कलामांचे जे बॉस होते त्यावेळेचे, त्यांचे जे मॅनेजर होते असं बोलू शकतो, किंवा त्या प्रोजेक्टचे हेड होते सतीश धवन. तर ते सतीश धवन यांनी काय बोलले की माझ्या टीमने चांगलं काम केलं, जे काय अपयश आलेलं आहे त्याची जिम्मेदारी माझी आहे, मी कुठेतरी कमी पडलो, त्याच्यामुळे आम्हाला या प्रोजेक्टमध्ये यश मिळवता आलं नाही. तर सतीश धवन तर असे बोलून गेले, पण त्याचा इफेक्ट कुठे पडला, त्याचा इफेक्ट पडला अब्दुल कलामांसारख्या सायंटिस्टवरती, शास्त्रज्ञांवरती. त्यांना जाणवलं की अरे, हे आपण मेहनत करतो बॅकएंडला, हे तर आपले फक्त प्रोजेक्ट हेड होते, पण जे अपयश आले ते त्यांनी सर्व आपल्या अंगावरती घेतलेलं आहे. त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं स्पिरिट तयार झालं, अशा प्रकारची एनर्जी तयार झाली की त्यांनी पुढच्या अटेम्प्टमध्ये तो प्रोजेक्ट यशस्वी केला. आणि तो प्रोजेक्ट फक्त यशस्वी नाही झाला तर सक्सेसफुल झाला. त्याच्यामुळे जे भारताचं एक मिशन होतं क्रायोजिक इंजिनचं, ते त्यांना सक्सेस करायला आणि त्याच्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घ्यायची होती, विषय इथंच संपला. आणि त्या पत्रकार परिषदेला सतीश धवनांनी APJ अब्दुल कलामांना पाठवला की बाबा तुम्ही पत्रकार परिषद घ्या, कारण की हे तुमचं यश आहे. म्हणजे जेव्हा आपल्या टीमने अचीव केलं तेव्हा त्या मॅनेजरचं काम असतं की आपल्या टीमला प्रमोट करायचं. यस, तुम्ही केलंय, तुम्ही याचं यश घ्या. तर एखादा बॉस असं असेल, हा माझी टीम करते आणि त्यांचा रिझल्ट आला की मग मी पुढे जाऊन दाखवतो, हा सर मैंने किया है, मेरे वजह से मेरी टीम ने अचीव किया है. तर हे तुम्ही जेव्हा करता एक छोटंसं क्रेडिट घेण्यासाठी, त्याच्यात तुम्ही तुमची मागची टीम तुम्ही गमावत असता. आणि जेव्हा तुम्ही टीमला असं पुढे पाठवता, त्यांचं कौतुक करता, त्यांना ॲप्रिशिएट करता, त्यांना लोकांकडून ॲप्रिशिएशन घेण्याची संधी देता, तेव्हा तुमच्या टीमबरोबर तुम्ही सुद्धा जिंकत असता, तुम्ही तुमच्या टीमला स्ट्रॉंग करत असता
आणि भविष्यातील आणखी जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात ते यशस्वी करण्यासाठी तुमची एक सक्सेसफुल टीम तयार होत असते. म्हणून ॲप्रिसिएशन हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ताच मागे मी एक माझा लेख लिहिलेला लिंक्डइनवरती, ॲप्रिसिएशन इज द वे ऑफ बिल्डिंग द टीम. टीम वर्क बिल्डिंग करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच गोष्टी फक्त कंपन्यांमध्ये मर्यादित नाही आहेत. जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करता, वैयक्तिक सोशल नेटवर्कमध्ये काम करता, मग तिथे तुमचे छोटे छोटे संस्था असतील किंवा तुमचा ग्रुप असेल, मुलांचा तुमचा एक टीम असेल किंवा तुमचं मंडळ असेल किंवा तुमचं एखादं काय भावकी असते किंवा काय तुमचं अजून तुमचं गावचं पूर्ण एक टीम असेल, तर त्याच्यामध्ये जी माणसं पुढे लागून काम करतायत, जी माणसं वेळ काढतायत, कारण की सोशल वर्कसाठी तुम्ही स्वतः वेळ काढत असता. हे तुमच्यावरती कोणाचं बंधन नसतं की अरे हे काम मी केलं तर मला काहीतरी भेटेल किंवा मला पैसे भेटतील किंवा मला मानापान भेटेल. हे सगळं दुय्यम असतं. पण ते करण्यासाठी आतून एक आंतरिक आवाज यावा लागतो. तो आवाज येऊन ही माणसं आपला वेळ देत असतात. तर अशा लोकांना आपण ॲप्रिशिएट करणं, त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं. ते केलं तर भविष्यातले मग त्याच्यातून चांगले कार्यकर्ते, चांगले उद्याचे नेतृत्व करणारी पिढी तयार होत असते. म्हणून ॲप्रिशिएशन करा. जे चांगलं काम करतात त्यांचं नक्की कौतुक करा. कौतुक केल्याने तुम्ही छोटे होत नाही, समोरचा मोठा होता आणि त्याच्यासोबत तुम्हीसुद्धा मोठे होत असता. म्हणून कौतुक करा, चांगली टीम तयार करा आणि नक्कीच तुम्ही यश मिळवाल. धन्यवाद. जयंत जगताप.